आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। हे काय जयाच्या घरात मी कसं काय? तुम्ही संध्या अशी काय बघायला माझ्याकडे? काय आजी तुम्ही तर असं बघायला की मी लय मोठा गुन्हा केलाय। अहो नाना तुम्ही पण आठवलं तू या घरात काय करायला लागलायस? काल काय धिंगाणा घातलास, कुणाला काय बोललास आठवलं एका थपडीत? तुला काय बोलणार रे मी? काय बोलणार मी तुला? हे सगळं माझंच कर्म आहे। मीच तुला विलनगिरी शिकवली, मीच तुझ्या चुकांवर पांघरून घातलं, तुझ्या वाईट गोष्टीला प्रोत्साहन मीच दिलं। मी काय बोलणार तुला? ही सरस्वती म्हणते तसं माझ्याच पापाचं फळ आहेस की तू। मला वाटलं सुधारला असशील, या आंबीच्या प्रेमापोटी सुधारला असशील खरंच। अरे काय गरज होती दारू पिऊन दंगा घालायची? दारू? सगळं चांगलं चाललं होतं, तुझ्यासाठी या विश्वनाथ मामाशी भांडलो मी। आणि तू खरं ठरवलंस त्याला। काय चुकीचं बोलला त्यो? हेच बोलला नव, ही सगळी सुधारायची नाटकं आहेत, नव्याचे 9 दिवस आहेत। तू तुझ्या वागणुकीनं सिद्ध केलंस की तो बरोबर आहे, मी चुकीचा आहे। तू तुझ्या कर्मानं सिद्ध केलंस की आपल्यासारखी नालायक माणसं जन्मात कधी सुधारू शकत नाही। नाना नाना मी तुमची शपथ घेऊन सांगतो मी खरंच नाही प्यालो दारू। हे खोटी शपथ माझी। मी मेलो तर काय फरक पडणार आहे तुला रे? अहो नाना काय बोलायलाय तुम्ही? हे बघा त्या खापऱ्यांकडे काल मी गेलतो, तिथं पार्टी पण होती, पण मी दारूला शिवलं सुद्धा नाही हो। मी तिथे गेलो, पूजा झाली, त्यांना पैसे दिले आणि तिथनं मी परत आलो। मी खरंच नाही प्यालो दारू नाना। बास रग्या, बास। याच्या उपर एक शब्द खोटा बोललास तर आणि हानीन तुला मी। नाना नाना मी तुमची आणि मातोश्रीची शपथ घेऊन सांगतो मी नाही प्यालो दारू। यो राघव हत्याची शपथ घ्यायला लागले म्हणजे खोटं तर नाही बोलणार। मग रात्री दारू पिऊन आल्यासारखं का वागत होता? अजून पण विश्वास बसत नाही। आता काय डोक्यावर हात ठेवून सांगू काय? हे बघा मालकांचाच फोन आहे। हॅलो, ओ खापरे साहेब। हा नमस्कार राघव। मी तुम्हालाच फोन करणार होतो, बरं झालं तुम्ही फोन केला। हे बघा काल मी तुमच्याकडे आलो होतो, तुमच्याकडे पार्टी होती, मी थोडा वेळ तुमच्या बरोबर बसलो, मी सरबत प्यालो, पूजा केली आणि त्यानंतर तुम्हाला पैसे दिले आणि निघून गेलो का नाही? नाही, सरबत पिला इथपर्यंत ठीक आहे। म्हणजे
म्हणजे तुम्ही पूजा केली, हा सरबत पण पिलं, पण पैसे पैसे नाही दिले तुम्ही. हा मी तेवढ्यासाठीच तुम्हाला फोन केला, कधी पैसे देताय म्हणून. हो खापरे साहेब, काय तुम्ही काय बोलायला काय कळणं झालं मला. हो राघव शेठ, अहो पैसे दिले असते तर मी फोन केला असता का. हा सांगा कधी देताय. खापरे साहेब, मी करतो तुम्हाला नंतर फोन. ठीक आहे. हा काय तर घोळ आहे. 100% मला फसवले. पैसे देऊन पण येऊन नाही दिले तसं सांगायला लागलाय. काय कळना. जाऊ दे, आता यासने सांगत बसत नाही, नाहीतर नाना आणि ही समधी माझ्यावर चिडतील. अरे ए रग्या, काय ते खापरे साहेब म्हणाले की मी फक्त ज्यूस प्यालो, दारू नाही प्यालो म्हणून. यो तुझा पुरावा. अरे हे असली एकतर्फी फोन आपण काही कमी केल्यात आजवर. कुणाला गाडवालायस मला. आणि तुला काय वाटलं इकडनं एकतर्फी तू काय बी बोलशील आणि ऐकणाऱ्यासनी पटेल. नाही पटणार कुणाला. मला बी हे पटलेलं नाही. या आता मला कळना झाले मी कसं पटवून देऊ तुम्हाला. काय केलं म्हणजे तुमचा विश्वास बसेल. अंबिका, तुला पण असं वाटते. राघव, कशाला उगाच एवढी नाटकं करायला लागल्यास. तरी त्या दिवशी म्हणलं होतं मी नाटक कंपनीतच काम करतो. चार पैसे जास्त कमवशील. अहो मामी, मी काय बोलाले ते ऐकून तरी घ्या. उगाच असलं बिनबुडाचा आरोप कशाला करायलाय माझ्यावर. हे यांच्यावर काय डाफरतोस. माती तू खाल्ल्यास. आता ही माणसे एक तोंडानं नाही 10 तोंडानं बोलणार. गप ऐकून घ्यायचं. नाही नाना, आता मी खरं काय आणि खोटं काय ते सिद्ध करूनच दाखवीन. आता प्रश्न व्यवहाराचा नाही, माझ्या अंबिकेवरच्या प्रेमाचा आहे. नाना, तिथं काल पूजेला गावातली सगळी मंडळी होती. जी प्रतिष्ठित म्हणवत्यात ती पण, हे स्वतः खापरे मालक पण होते. हे सांगतीलच की खरं काय घडलं ते. आता मी खरं काय आणि खोटं काय सिद्ध करूनच दाखवणार. चल. का केलंस असं. काय मिळालं काय तुला संत करू. का आमची मजा बघायलायस. तू काय जाब विचारायला आलीस का. पण कसला काय एवढी चिडलीस तू. हेल्मेट, एकदम खरं खरं सांगायचं. तुला तुझ्या आईची शपथ आहे. पण काय काय सांगू. काय खरं ऐकायचंय तुला. काय उत्तर काय अपेक्षित आहे तुला ते तरी सांग. बरं ठीक आहे, आता मीच स्पष्टपणे विचारतो. काल तू राघवला दारू पाजलीस आणि आमच्या घरला सोडून गेलास. त्यानं तिथे येऊन केवढा मोठा तमाशा केला माहितीये काय.
तू राघवला मुद्दाम दारू पाजलीस ना? तू काय आमची गमजा बघायलास वय? तुला हे असं समजा करताना जरा बी काही वाटलं नाही? अंबिका, अगं माझं म्हणणं ऐकून. अंबिका, मला मान्य आहे मी काल राघवला तुझ्या घरी सोडलं, पण खरंच मी त्याला काल दारू पाजली नाही ग. येईल किती खोटं बोलशील हं? आणि किती खोटं बोलशील? मला माहितीये तू हे समज कशासाठी करायलास. मला ना स्वप्नात बी वाटलं नव्हतं तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील म्हणून. अंबिका, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तू उगाचच आरोप करते माझ्यावर. गेलमेट, तू माफ म्हणशील आणि मी बी माफ ऐकून घेईन. पुरावा काय? आता मी किती जरी खरा बोललो ना तरी तुला ते पटणारच नाही. त्यापेक्षा तुला तू राघवला विचार की काल जेव्हा तू दारू प्याला तेव्हा त्याच्यासोबत कोण होता. विचार. हे बघ, तू मला मिळवण्यासाठी ना कोणत्या बी थराला जाऊ शकतो हे मला चांगलंच माहितीये. अंबिका, आता तुझा माझ्यावर विश्वासच उरला नाही. तुला मी किती मनापासून सांगितलं ना तरी तुला ते पटणारच नाहीये. आणि तुझे सगळे प्रश्न आहे ना, त्या प्रश्नांची उत्तरं तुला फक्त आणि फक्त राघव देऊ शकतो. अंबिका, थांब. कशाला? माझ्यावर असा अविश्वास दाखवून असले आरोप करून तू जाऊ शकत नाहीस. बोलायला काय उरलंय आता? मला ना तुझ्या संग बोलायचीच इच्छा नाहीये. एवढं बेकार वागलायस तू. तुझ्या संग बोललं तर लांब, तुझ्या बाजूला पण उभं राहायची इच्छा नाही माझी. ओ खापरे, ओ खापरे, ओ बाहेर आ लवकर. रग्या, हळू बोल की. कालवा करू नको. डोकं थंड ठेव. हा ठीक आहे. खापरे, बाहेर नाही तर दगड घाली ना खिडकीवर तुमच्या. अरे काय झालं आणि एवढं कशाला वरडालेस? आणि हे शोभते वे तुम्हासनी कशाला घसा फाडालेस? नाही बघा, माझ्या घरच्यांचा थोडा गैरसमज झालाय. आता आपण दोघं काल एकत्र होतो का नाही? फक्त यांना एवढंच सांगा की काल मी दारू प्यालो होतो का? हा, काय ते खरं खरं सांगा की यांना. खापरे, बोला की. काल रग्या दारू प्याला होता? काल रात्री राघव खरंच दारू प्यायला होता का? अहो अहो, बोला की काहीतरी. हो खापरे, हे बघा, असं शांत बसू नका. आम्ही काय अर्थ घ्यायचा? इथं आमच्या फॅमिलीत फूट पडायची वेळ आली आहे. तुम्ही बोला तर पटकन सांगा आम्हाला काय ते. सांगतो. काल आमची पार्टी होती. हा, आणि पार्टीमध्ये राघवला मी आग्रह केला, पण त्यानं नाही त्यानं दारूला हात सुद्धा लावला नाही. अहो, दारू सोळा काय, त्यानं साधं ग्लासला सुद्धा हात लावला नाही. हा, थोडा वेळ बसला, पूजा झाली आणि निघून गेला. पण खात्रीने सांगतो, काल तो दारू प्यालेला नव्हता. बघा, झालं समाधान. खरं काय खोटं काय समजलं तुम्हाला? अहो, बरं झालं तुम्ही यांना काय ते खरं सांगितलं. लय गैरसमज झाला होता यांचा. आता तरी कळलं ना? हो, अरे जाऊ दे रे राघव, असू दे, चालायचंच. पण खापरे साहेब, माझ्यासाठी अजून एक गोष्ट करा. हे आता समजा तुम्ही हित जे सांगितलं ते कृपा करून जयदेव राजे शिर्केंच्या समोर पण सांगा. नाही सांगतो, पण थोडं आज माझं काम आहे, मला जरा बाहेर निघायचं आहे. मी नंतर सांगेन का इतर जयदेवला. सांगा नक्की मात्र. हा, बघितलं,
काल आम्ही दोघं सोबत होतो. मालकांनी स्वतःहून मला समय लावायला सांगितले. दिवा लावला, त्यानंतर पूजा केली, मी यांना पैसे दिले आणि मग घरी आलो. एवढंच झालंय काल. पैसे? कसले पैसे? आणि मला कुठे दिले पैसे? अरे राघव, तुझा कसला तरी गैरसमज होतोय. तू मला कसलेही पैसे दिलेले नाहीस. अरे राघव, तू काल किती गडबडीत होतास आणि तुला वाटलं असेल तू पैसे देऊन गेलास, पण तसं काही झालेलं नाही. आणि तू पैसे दिलेच नाहीस तर दिले असं कसं म्हणू शकतोस? आणि हे बघ राघव, हा चेष्टेचा विषय नाही, रक्कम फार मोठी आहे. अहो, खापरे साहेब काय बोलताय तुम्ही? राघव, एवढा पैसे द्यायला जमत नसतील तर तसं सांगा, पण पैसे दिलेत असले खोटे आरोप खपवून घेणार नाही. अहो, मला चांगलं आठवतंय मी तुम्हाला काल पैसे दिले होते. तुम्ही नाही नाही, निघा तुम्ही. मी दुसऱ्या पार्टीची व्यवस्था करतो. नाही नाही नाही, असं करू नका खापरे साहेब. मी करतो पैशाची व्यवस्था, पण पार्टी तेवढी बदलू नका. ठीक आहे, येतो. चला. हो कापरे मालक, काहीतरी समजुतीचा घोटाळा असेल, ते आपण नंतर बोलून मिटवू. ठीक आहे. येतो. मग माऊट मा ये या काय 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 झालं माया? अगं, तू काय असतीयस? माग बातमीच तशी आहे. अगं पण तू थांब जरा, काय झालं एवढा आनंद? मी सांगितलेली बातमी ऐकून थांब. मा अगं आता मी तुला जे सांगणार आहे ना ते ऐकून तुझे पाय जमिनीवर राहणारच नाहीयेत. हो मा, आपण एवढी मेहनत घेऊन जो प्लॅन केला होता ना तो परफेक्टली सक्सेस झाला आहे. मा अगं हा आनंद सेलिब्रेट करण्याचं सोडून अशी तोंड पाडून का उभी आहे? इस बात पे तो पार्टी हो जाए. माया, आनंद सेलिब्रेट करायचा असतो, पण तो आपला हेतू साध्य झाल्यावर. आणि आपला हेतू आहे शेखर आणि अंबिकाचं लग्न. त्यामुळे उगाच अर्ध्या हळकुंडात पिवळी होऊ नकोस, कळलं ना? पण मा, त्या राघवची चांगली प्रतिमा आपण सगळ्यांसमोर खराब केली. पण तरीही अंबिकाचं लग्न शेखर सोबत व्हावं म्हणून त्या जयदेवला कसं रेडी करणार आपण? तू कधी बुद्धिबळ खेळली आहेस का ग? हो, पण त्याचं काय आता मध्ये? माया, चाल शत्रूच्याही नकळत खेळावी लागते. तशीच चाल मी जयदेवच्या विरोधात खेळणार आहे, नकळत. त्याला कळणार सुद्धा नाही. बघतो. माया, मेंदूवर जास्त ताण पडला का? मी आता या कानाचं त्या कानालाही न कळता अशी चाल खेळणार आहे ना की सगळ्यांना घामच फुटेल. जया, लेकरा कशाला एवढा विचार करतोय? अरे ह्यानं काय बी होणार नाही. देव बी आपल्या माग काय नाही काय लावतोयच. एक झालं की दुसरं. पर तू नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. आजी, कसं समजा ठीक होईल का?
राघव आणि अंबूच्या लग्नाबद्दल काय काय स्वप्न होती माझी, पण काय झालं, समधी धुळीला मिळाली. मला असं वाटलं होतं की राघव आता सुधारलाय, तो पहिल्यासारखा नाही राहिला, पण नाही. त्याने आता त्याचे खरे गुण दाखवायला सुरुवात केली. आणि तू काय म्हणतेस का, समजा ठीक होईल म्हणून? तरी जया, मी तुला सांगत होतो, या आधी बी बोललो होतो, ही सगळी तिची नाटकं आहेत म्हणून. ही नाटकं नाही आहेत जया. जया, आता आम्ही त्या खापरेंच्या घरी गेलतो आणि त्यानं नाना आणि मातोश्रींसमोर हे कबूल केले की काल मी दारू प्यायलेलो नव्हतो. आणि तेच मी तुम्हा सगळ्यांना घसा फाडून सांगत होतो, तरी पण तुमचा विश्वास बसत नव्हता. वय जया, आम्ही गेलतो आता त्या मालकांजवळ. ते म्हणाले राघव होता आमच्या सोबत, त्यांनी त्याला मिनत्या केल्या, पण त्यानं दारूला हात बी लावला नाही. पण ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर बी असेल, पण काय घात ते काल रातच्याला राघवने येऊन जो काय तमाशा घातला त्यावर तुझं काय म्हणणं आहे? मामाला नको नको देऊ बोलला, माझ्यावर हात उचलायचा प्रयत्न केला, ज्यूस प्यायलेला माणूस असं वागतोय होय? तोच काहीतरी घोळायच्या या. हे बघ, दारू प्यालेला नसताना बी ह्यो असा का वागला, ह्याचा छडा आपण लावाय पाहिजे. बरं, हे झालं ते झालं, आणखी एक भानगड उपजल्या. तो खापरे मालक म्हणतोय रग्यान त्याला पैसेच दिलेले नाहीत काल. अरे वा, हे असं होईल याचा विचार बी केला नव्हता मी. पण एका अर्थी जे झालं ते भारीच झालं. आता बघूया पुढं काय काय होते ते. बरं, रग्या तर शब्देव सांगतोय त्यानं त्या खापरे मालकाला पैसे दिले, तो म्हणतोय मला मिळालेले नाहीत. आता हे काय गोमचाळ कळना. होय नाना, मला पण काय ते कळलं नाही. मला चांगलं आठवते मी त्या माणसाला पैसे दिले होते. मी जर दिले नसतील तर काय माझ्याकडनं पडले बिडले नसतील ना कुठं? बरोबरच आहे तुझं. तू दारू ढोसून कुठंतरी गेला असशील, पैसे हरवले असशील, मग तो कसं बोलल दिले म्हणून? ए गप ना, तुला कोणी विचारले का? जरा शांत घे. अरे तुला काय अक्कल आहे का नाही? थोडी थोडकी रक्कम होती होय ती. आता कुठं जरा चांगला वागायला लागला होतास तोवर शेण खाऊन बसलास. अरे तुझ्या ह्या वागण्यामुळं आम्हाला किती त्रास झाला, अंबूला, जयाला, सगळ्या घरच्यासनी. त्याचा जरा तरी विचार करायचा. ए म्हातारे, तुझं तोंड बंद कर जरा. इथं माझं मला काय कळना झालं काय चालू आहे आणि तुझं काय चालू आहे कीर्तन. जया, बघितलंस हा? शुद्धीत असताना सुद्धा खरा राघव बाहेर निघाला आणि म्हण मी सुधारलो. अहो मामा, मी जेव्हा बिघडलेलो होतो तेव्हा उघडपणे बिघडलेलो होतो, हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि आता मी खरंच सुधारायचा प्रयत्न करतोय. माझ्यावर विश्वास ठेवा, कुणीतरी मला यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतंय. हे बघ, आजपर्यंत जे झालं, जे केलंस ते सगळं विसरून जा. आणि तू तुझ्या वाटेला लाग. म्हणजे काय काय बोलालाय तुम्ही मामा?
एवढं न समजणे एवढा लहान नाहीस तू. म्हणजे त्यांचं तेच म्हणणं आहे की तू अंबू बरोबर लगीन करायचा विचार कायमचा सोड आणि तुझा रस्ता बघ. अहो मामा, तुम्ही बघताय की मी आता खरंच सुधारायचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं मी अंबिकेसाठी करतोय, तिला मिळवण्यासाठी करतोय. मी आतापर्यंत सुधारलो, एवढी मेहनत केली, आतापर्यंत एवढा बिझनेस उभा केला, हे दिसलं नाही व्हय तुम्हाला? म्हणजे तिच्या बरोबर लग्न झालं नाही तर तू असाच वागणार होय? असंच नव? मग मी तुला स्पष्टपणे सांगतो, अंबू बरोबर तुझं लगीन होणार नाही. हो मामा, लय बोलू नका. ऐकून घेतो म्हणून काय पण बोलालोय. आणि तुम्ही कोण सांगणार माझं आणि अंबिकाचं लग्न होणार नाही ते? मला शब्द जयाने दिला होता, जया काय ते बोलत. बस राघव. माझं सांगणं आणि माझ्या मामाचं सांगणं एकच आहे. मामा जे काय बोलला तेच बरोबर आहे आणि यात काय बी बदल होणार नाही. जया, अरे तू बी का असं बोलायला? मी काय म्हणते एकदा ऐकून घे. नाट्य, मला आता कोणाचं काय बी ऐकून घ्यायचं नाहीये. राघवनं स्वतःच्या कर्मानं त्याची स्वप्नांची वाट लावून घेतली. राघव, आतापर्यंत जे काही झालं ते समजा विसरून जा. कारण तुझं आणि अंबूचं लगीन कधीच नाही होऊ शकत. कधीच नाही. जया, तू हे असं बोलशील अशी अपेक्षा नव्हती मला. मी दारू पिऊन आलो नव्हतो तरी तुमचा गैरसमज झाला मी दारू पिऊन आलतो. मी अंबिकाची शपथ घेऊन सांगतो जया, मी दारू प्यालेलो नव्हतो. ठीक आहे, जोपर्यंत मी हे सिद्ध करत नाही की मी दारू प्यालेलो नव्हतो, या घराचा उंबरा चढणार नाही. राघव, राग्या, थांब राग्या. हे बघ, रागाच्या भरात कुठला निर्णय घेऊ नकोस. त्यानं भलं होणार नाही पोरा. मग जाय जरासं थांब, हं? नाहीतर आम्ही येतो तुझ्या बरोबर. राघव, राघव, देवी आई, तुझीच कृपा बाई समधी. तू हाईस म्हणून तर या घरावरचं संकट कायम टळते, नाहीतर आमच्या पोरीवर आयुष्यभर रडायची वेळ आली असती ग बाई. ती म्हणतात ना, बाप तसा बेटा. माहित नाही अजून काय काय बघायला लागलं असतं.